श्री राहुल शेठ डमडेरे यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे. तर यांचा हा मिरचीचा प्लॉट आहे, व्हरायटी आहे तलवार. तर या प्लॉटला आपण डायनामिक कृषी मॉडेल अंतर्गत ट्रीटमेंट केली होती. तर जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं की त्यांना काय कसा वाटले ट्रीटमेंट. कसा होता तुमचा आपल्या मिरची पिकाचा अनुभव? पहिल्यांदाच तुम्ही मिरची केली. मिरची मी 22 जानेवारी 2025 नाही का त्या तारखेला लागवड केली होती. त्याच्यानंतर उष्णतेमुळे त्याला नाही का फुलंच लागत नव्हती. फुलं लागत नव्हती, फुलं सारखे गळत होती टेम्परेचरमुळे. हो हो. आणि आपण जे औषध नाही का दिलं त्याच्यामुळे ते फुलं पण जास्त लागायला लागली आणि गळ पण कमी व्हायला लागली. आणि हे जे आपलं फॉगर जे तुम्ही टाकले होते त्याचाही बराचसा फरक झाला. हो त्या फॉगरचा पण बराचसा फरक झाला. जनरली टेम्परेचर मेंटेन झालं त्यांनी. हां, जनरली या पिकाला एवढा खर्च करायचा कोणी नादी लागत नव्हतं, तरी तुम्ही लय संयम ठेवून फॉगर सिस्टम टाकली. फॉगर सिस्टम आहे टोमॅटो सारखं. आता हे वादळात मिरची एक पण राहिली नसती, सगळी झोपली असते. आता तार बांधले आपल्या छातीच्या लेवलला झाडं झालेली आहेत आता. जवळपास माझ्या मते ही 4-5 महिन्याची झाडं. हो 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 22 जानेवारीची लागली बघा ना. मग 22 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मे 4.5 महिन्याची झाडे. 4.5 महिन्याची झाडं झाली. जवळपास 4.5 महिन्याच्या आसपास ही मिरची चालू झालेली. तोपर्यंत तुम्ही संयम ठेवून प्लॉट सांभाळला, हिंमत नाही हारली की येईल आज ना उद्या. आता किती वर जातोय साधारणतः तो? आता आपला तिसरा तोडा आहे. तिसरा तोडा सरासरी 6 टनापर्यंत जाईल आपला. 6 टन. हो 8,000 रोप आहेत आपली. 8,000 रोपांमध्ये 6 टनचा तोडा जाईल. 6 टन. आणि आता आज हे नवीन चालू झाले म्हणजे पुढे ही मिरची वाढतच जाईल. हो हो आता तिसरा तोडा चालू आहे आपला. आता हे डेरा वगैरे बघून कसं वाटतं? गावातले लोक काय म्हणतात, कसं आहे? भरपूर लोक येतात, बाहेरचं पण येतात नाही का. सुरुवातीला क्रिटिसाइज केला असेल. हो बरंच म्हटले काय तर जमतंय का नाही, जमते का नाही, फुलं लागली लागत नाहीत, फुलं लागलेली गळतात नाही का. हा. हे काही आपलं नाही का जुळणार नाही, काढून दुसरं काहीतरी करा असे बरेच जणांनी सल्ले दिले. पण मी त्याला हे न करता नाही का आपलं चालू ठेवलं. आज जवळजवळ दुसरा तोडा 2.5 टनाचा निघाला ना. आता तिसरा तोडा 6 टनाचा निघेल. 6 टन. आणि आपण ही जी इजिप्त केमची जी खतं वापरली होती याला, त्यांचे रिझल्ट कसे वाटते? खतांचे डोस दिले, मिरच्या उचलल्या, खूप भारी. फुलकळी लागायला एक नंबर, फुलकळी लागा एक नंबर. परत गळती कमी होते नाही का. मालाची व्हरायटी नाही का आपल्या बाजारात जर नेला ना तर सगळ्यांपेक्षा आपला उठून माल दिसतो. आज बाकीच्यांना 30 रुपये 35 रुपये आपल्याला 40 रुपये रेट भेटतो नाही. 5,000 रुपये लोकांपेक्षा आपल्याला जास्तच रेट आहे. मालाला शायनिंग हो शायनिंग आहे, चमक आहे मालाला. लेंथही चांगली होती. हो आणि व्हरायटी पण चांगली आहे तलवार नाही का. व्हरायटी पण म्हणजे चांगली आहे. उन्हाळ्याला थोडी त्रास झाला पण आता त्याचं ते कव्हर करेल ना पुढे. आणि मिरची जास्त दिवस चालणार होती. हो. 2-3 महिने तरी चांगले चालेल ते. चांगली चालेल. रेट जोपर्यंत राहतील तोपर्यंत तिला सांभाळता. आणि आज रोप थोडं रेट पण डाऊन आहेत, पण माल निघल्यामुळे आपल्याला परवडणार आहे ते. परवडणार. हो. आणि जसं आता नवीन चालू आहे आता थोडे वाढत जाणार. टनेज मध्ये वाढ होईल. तरी 8,000 गाडीत 6 टन माल म्हणजे जोक नाही ना. हो आता भरपूर माल निघतोय. आणि विशेष म्हणजे आम्ही 13-14 दिवशी परत तिसरा तोडा आपण चालू केलेला आहे त्यांना. हा. हो मोठा प्लॉट असल्यामुळे तोडायला उरकत. 16 बाय कंटिन्यू रोजचा 550 किलो माल निघतोय. आज 6 दिवस झाले तोडता. 4-5 दिवस तोड चालणार आहे आपली. बाकी आता हे आपली सगळी खतं औषधं तुम्ही बालाजी कृषी सेवा केंद्र हो लिंबगाव हो आमचे मित्र सिद्धार्थ चव्हाण यांच्याकडनं सगळं मार्गदर्शन त्यांचंच आहे. त्यांच्याकडनंच आम्ही सगळं घेतो नाही का. कसं वाटलं काय त्यांचं? एक नंबर रिझल्ट आहे. ते 8-8 दिवसाला 5-5 दिवसाला येऊन व्हिजिट देतात. काय कमी काय नाही ते नाही का सगळं सांगून ते औषध घर पोच आम्हाला इथं प्लॉटवर आणून देतात. आम्हाला जायची पण तिथं गरज नाही. हां चालेल. तर तुम्ही आता एक नंबर समाधानी आहेत का? हो समाधानी. एक नंबर सर्व्हिस देतात ते. हो थँक्यू.